हा व्हिडिओ करिअर सांगणार नाही, पण चुकीचा निर्णय घेण्यापासून नक्कीच वाचवेल. आपल्याकडच्या मुलामुलींमध्ये एक कॉमन बिलीफ अशी आहे की 10वीचं जे ह्यूज बर्डन असतं एक्झामचं, अभ्यासाचं, ते गेल्यानंतर 11वी म्हणजे रिलॅक्स होण्याचं वर्ष आहे, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि कॉलेजेससाठी सुद्धा. पण मित्रांनो, हा अतिशय चुकीचा निर्णय तुमच्यासाठी ठरू शकतो, ज्याच्याने तुमचं करिअर एक वेगळी दिशा घेऊ शकतं, खाली जाऊ शकतं. इथेच जर तुम्ही बरोबर मार्ग निवडला, एक बरोबर डिसिजन घेतला, तर तुमचा ग्राफ वेगळ्या दिशेला जाऊ शकतो. 11वीत जरा रिलॅक्स व्हायचं आहे, हे अशी बिलीफ का सेट झाली? याच्या मागे एक एकदम सिंपल कारण आहे. 10वीचं इतकं मोठा गाजावाजा करून ठेवला आहे बोर्ड एक्झाम असल्यामुळे. पॅरेंट्स विद्यार्थ्यांच्या खूप मागे लागतात, विद्यार्थी अभ्यासाच्या खूप मागे लागतात, टेन्शन घेतात, आणि कॉलेजेससुद्धा 10वीमध्ये विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या खूप मागे लागतात. म्हणून ही बिलीफ सेट झाली की 11वीचं वर्ष हे आता टेन्शन रिलीज करण्याचं आहे, जरा रिलॅक्स होण्याचं. पण ती बिलीफ कुठे फेल होते माहिती आहे का? जेव्हा 11वीत नवीन टॉपिक्स इंट्रोड्यूस होतात, जे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन यांचा पाया रचणार असतात. उदाहरणार्थ सांगतो, मॅथमॅटिक्स, इंटिग्रेशन, डेरिव्हेशन, समेशन, लिमिट्स, या ज्या काही गोष्टी आहेत या 11वीमध्ये इंट्रोड्यूस होतात. बोर्ड वाईज हे डिफरंट असू शकतं, परंतु साधारणपणे बऱ्याचशा नवीन गोष्टी या 11वीत इंट्रोड्यूस होतात, आणि तिथे ही जी सेट बिलीफ आहे ही फेल होते. आता या रिलॅक्स होण्याच्या बिलीफचा फायदा कोणाला? तर कोणालाच नाही. हे आपण आपल्यालाच फसवतोय थोड्या वेळासाठी. विद्यार्थ्यांना स्वतःला फसवतायत, त्याच्यापासून त्यांना फायदा काही नाही. बऱ्याच वर्षांनंतर त्यांना कळतं, रिअलाईज होतं, करिअरच्या उंबरठ्यावर असताना किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल लास्ट इयरला जेव्हा समजायला लागतं की आपले ॲग्रिगेट मार्क्स हे आता डिस्टिंक्शनमध्ये नाही होते. बऱ्याचशा नवरत्न, महारत्न कंपनीजला हे लागतं, पण पायाच कच्चा असतो 11वीचा. त्यामुळे ॲग्रिगेट ग्रॅज्युएशनचा तो तेवढा होत नाही. मग खूप सोनेरी संधी या हातातून गमवाव्या लागतात. पालकांनाही काही त्याचा बेनिफिट होत नाही. पाल्य रिलॅक्स आहे, कुठे फिरायला जाता येते किंवा काही ना, कॉलेजेसला त्याचा फायदा होतो. याच्यातून फायदा कोणालाच होत नाही, पण नुकसान हे सगळ्यांचं होतं, आणि सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचं होतं. का? तर 11वीला रिलॅक्स होण्याचं वर्ष मानल्यामुळे. मग आता विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, किंवा पालकांनी सुद्धा? तर यू हॅव टू थिंक डिफरंटली म्हणजे कसं? 10वीच्या इतक्या मोठ्या बर्डननंतर, एक्झामनंतर काही दिवस रिलॅक्स होणं स्वाभाविक आहे आणि आवश्यकसुद्धा आहे. एक छोटासा ब्रेक घ्या, वॅकेशनला जा, पण आल्यानंतर 11वीचे जे सब्जेक्ट्स आहेत त्यांना सिरियसली घ्या. त्यामध्ये इतकी दिरंगाई किंवा केअरलेसनेस करू नका की तुम्हाला एक्झाममध्ये अगदी काठोकाठ पास होण्या इतके मार्क्स मिळतील. तुम्ही जर मेरिटोरियस स्टुडंट्स असाल तर तुम्ही त्याच लेवलचा स्टडी 11वीत सुद्धा करा. पर्टिक्युलरली काही कठीण सब्जेक्टसाठी, मॅथमॅटिक्स, सायन्स, बायोलॉजी आणि ऑप्शनल विषय जसं की इलेक्ट्रॉनिक्स यांचा भरभरून अभ्यास करा. असं समजा की 11वीला सुद्धा बोर्डचीच एक्झाम आहे. अशा प्रकारे जर तुम्ही डिफरंटली थिंक कराल बाकीच्या क्राऊडपेक्षा, तर नक्कीच यू विल सेट युअर सेल्फ अपार्ट. याचा फायदा तुम्हाला 12वीच्या एक्झाममध्ये तर होईलच, करिअरमध्ये सगळीकडे हे फाउंडेशन जे तुम्ही पक्क कराल त्याचा फायदा नक्कीच होईल. अशाच रिॲलिटी बेस्ड क्लॅरिटीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.